तर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे। पराभवाचे चटके बसतात तेव्हा शेंदूर लावलेले दिसतात, असं यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात। तो उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत झालेली आहे संजय राऊत यांनी घेतलेली, त्या मुलाखतीला ब्रँड ठाकरे असं नाव देऊन त्याचं प्रमोशन करणार ते ठाकरे ब्रँड आहे का आता जिवंत? शेवटी आहे ना, जिवंत का नाही आहे, फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत, अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। राजकारणाचा स्तर डायनासोर जादूटोना इथपर्यंत गेला आहे। जादूटोना करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोना करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असती, देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता। जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही, आणि जादूटोना करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामधला सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता। 750 वर्ष गुलामगिरीची आपल्याला भोगावे लागले नसते। जादूटोना नावाची वस्तूच नाही आहे।